नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे अनुराधा किचनमध्ये। आज आपण करणार आहोत कोथिंबीर आणि लसूणाचे सूप। त्यासाठी लागणारे साहित्य, आता प्रथम सोलून घेतलेलं लसूण, कोथिंबीर, मीठ, कॉर्नफ्लावर, मिरी आणि फोडणीसाठी दालचिनी। आता आपण लसूण आणि कोथिंबीर एकत्र कुटून घेऊया। आता आपले छानपैकी कुटून झालेलं आहे। आता आपण सूपची तयारी करू। आता आपण गॅस पेटवून घेऊया आणि त्याच्यावर कढई ठेवूया। कढई तापलेली आहे। आता आपण 1 चमचा तेल टाकून घेऊया। तेल तापलेलं आहे। आता दालचिनी टाकू आपण फोडणीसाठी। चांगली तडतडली आहे। आता आपण ह्याच्यात लसूण कोथिंबीरीची पेस्ट टाकूया आणि हे चांगलंच हलवून घेऊ। आपल्याला आवडते जर लसूण कोथिंबीर सूप, त्याच्यामुळे लसूण आणि कोथिंबीर जास्त टाकायची। आपलं लसूण कोथिंबीर आणि दालचिनी छान व्यवस्थित लालसर झालेलं आहे। आता आपण सूपसाठी पाणी ओतूया। आता ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ, मिरी पावडर आणि ग्रेव्ही दाटसर व्हावी ह्याच्यासाठी कॉर्नफ्लॉवरचे पाणी। आता ह्याला आपल्याला चांगलं 10 मिनिटं उकळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता किती छान शिजत आलेलं आहे। जवळजवळ आपलं सूप होत आलेलं आहे। थोड्या वेळाने आपण सर्व करायला घेऊया। आता 10 मिनिटं झालेले आहेत। आता आपलं सूप छान शिजले। आता आपण ह्याच्यावर कोथिंबीर वरतून टाकूया आणि गॅस बंद करूया आणि प्लेटमध्ये सर्व करूया। तर मग आजची आपली रेसिपी तयार झालेली आहे। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली? आणि हे लसूण सूप जे आहे ते आपल्याला आता पावसाळा जवळ येणार आहे, त्याच्यामध्ये उपयोगी येणार आहे। घसा वगैरे कोरडा पडला, दुखा लागला तर हे सूप करून पेले की त्याने आराम मिळतो। आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली? आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। या खायला।